उद्या रक्षाबंधन असल्यामुळे मी दादरवरून लाल परी पकडली आणि थेट पोहोचलो सातारामध्ये. सातारामध्ये पोहोचल्यानंतर सकाळ-सकाळी फ्रेश झालो, नाश्ता केला. नाश्ता करून आता जाणार होतो दहिवडीला. दहिवडीत जात असतानाच मंदिर दानुबाई आईचे मंदिर लागते. मंदिरात मध्ये जाऊन दर्शन घेतले. दर्शन घेऊन मी आणि अजय निघालो दहिवडीकडे. दहिवडीकडे जात असताना 4-5 दिवस झाले गावी पाऊस पडत असल्यामुळे नजर जाईल तिथपर्यंत हिरवागार निसर्ग झाला होता आणि ओढा भरून पण पाण्याने वाहत होता. यावेळेस गणपतीला काय ओढ्याला पाणीच पाणी आहे. नंतर दहिवडीत पोहोचलो बहिणीच्या घरी. बहिणीच्या घरी पोहोचल्यानंतर पण ढगाळ असं वातावरण झालं होतं जसं काय जोरदार पाऊसच येणार होता. श्रीश काय माझ्या जवळ येत नव्हता म्हणून मीच जवळ जाऊन श्रीशला चॉकलेट दिली. मग नंतर दाजींनी शेतामध्ये बाग लावली होती तर ती बाग बघायला गेलो होतो. जांभळाची झाडं लावली होती. नंतर चिंचेची बाग लावली होती. चिंचेच्या बागेनंतर परत पलीकडच्या शेतामध्ये आंब्याची पण झाडं लावली होती आणि त्याच्यामध्येच चवळीची पण शेती केली होती. तर मामा आलाय म्हणले भाचा काय सोडणार आहे का? मग भाचा घेऊन मी घेऊन गेला मला दहिवडीला. दहिवडीला माझ्या बहिणीने ब्युटी पार्लरचा नवीन शॉप ओपन केलाय. दहिवडी स्टेशनच्या पाठीमागेच ब्युटी पार्लर आहे. याच्यामध्ये एचडी मेकअप, ब्रेड मेकअप आणि एअर ब्रश मेकअपही केला जाईल आणि बाकी वॅक्स-बिक्स पण केले जाईल. जर कोणाला मेकअप करायचा असेल तर देवळी स्टेशनच्या पाठीमागे जाऊ शकता. नंतर भाच्याला घेऊन आलो बेकरीमध्ये. तिथं श्रीशला आणि ओमला खायला घेतलं. नंतर घरी आलो तर ओमने पहिल्यांदा राखी बांधून घेतली. नंतर बहिणीने मला राखी बांधली. त्यानंतर आम्ही गेलो अमृताताईच्या घरी. अमृताताईंनी पण मला राखी बांधली. नंतर अमृताताईंच्या मुलींनी पण तिथं ओमला राखी बांधली. नंतर काय आता भूक लागली होती राखी बांधून मग काय पुरी भाजीचं ताट समोर आल्यानंतर मग काय पुरी भाजीवर पोट भरून पुरी भाजी खाल्ली आणि तिथून नंतर मुंबईला आलो.